ये बस बस. काय ना दादा, अवरे हकाल हकाल आल्या. आई पणी बरे आहात ना? आई बरी आहे. न वहिनी पणी बरे आहे ना? वहिनी मी बरी. बारकेला मला आणलं आणायचं ना तुझी घरा. तू शाळेत गेली असं काय? भावाची कटी दिसून येते. आणली घरा बोलवी ते थांब बस. काय आवो दादा आलाय. आलो होय काय मस्ती. चल तू मामा आलाय. चल तुझा मामा आलाय. चल आज कडे वाट चुकली. आवली आली ना, बहिणीला बोलावणं करायला आलो. काय मग आता शेठ लोक झाले. कसला सेम, आई एकविरीच्या कृपेने व्यवस्थित चाललंय सगळं. काय मग आम्ही टूरला गेलतो. एक मिनिट. हॅलो आई हा दादा बस ना, चहा आणते. हा, बरी आहेस ना? मी बरी आहे. असं का रे विचारतो? नाही, नक्की सांग ना, काय झालं? असं का वाटतं तुला? भाऊजींच्या बोलण्यावरून थोडंसं वाटलं, असं जाणवलं. नाही रे, असं काही नाही. मग 2 दिवसात येऊ न्यायला तुम्हा दोघांना. काय रे मामाकडे गेला. मामा गेला ना आता. मामा बनवायला लागला वाटतं. बघ जा बघ जा. भाऊजींना काय रे मामा का तुला नंतर बायका चल बाहेर चल पुरुषांमध्ये चल. मी काय बोलतो, आम्ही टूरला गेलो होतो. त्याच्यात बंगल्याची ओपनिंग केली, गाडी घेतली, जाम पैसा आलाय वाटतं. कोपरा काढला का काय? असं काही नाही, कोपरा बिपरा काय काढलेलं नाही. आई एकविरीच्या कृपेनं आपला धंदा व्यवस्थित चाललाय. कहाणी पण तुम्ही बहिणीसाठी थांबायला पाहिजे होतं ना. असं नाही भाऊजी, तुम्हाला तर माहितीच आहे, बाबांची तब्येत पण सिरियस होती. त्यांच्यासाठी ही सर्व घाई करायला लागली. त्यांनाही घर बघण्याची इच्छा होती, म्हणून हे सर्व लवकर बंगल्याची ओपनिंग करून दिली. आणि गाडीचं जर म्हणाल तर आपल्या रीतीचा धंदा चालूच आहे. रेहून दे. मी बघितलं तुमचा व्यवहार झाला तो. मी नव्हतो का तेव्हा? व्यवहार झाला होता भाऊजी, पण काही कारणास्तव तो पेंडिंग आहे. आणि माझी एकची एक बहीण आहे, तिला त्या व्यवहारातला तिचा हिस्सा बाजूला काढून ठेवलाय आणि ठेवणारी, कारण ते रक्ताचं नातं आहे आपल्या. तिला विसरून कसं चालेल? नाही पण तिला तुम्ही थांबायला पाहिजे होतं, मला असं वाटतं. मी आलो जाऊन जरा. काय ग? नाश्ता वगैरे केला का? हा ठेवूया. अहो पण मी काय बोलते, तुम्ही जमिनीचा विषय काढायला नको हवा होता. अरे पण आपल्याला बहिणीसाठी करायला पाहिजे. आपल्याला एकविरा आईच्या कृपेने सगळं आहे, माझ्याकडे काय कमी आहे? मग ठीक आहे ना, पण बहिणीसाठी म्हणून मला थोडंसं हे वाटलं. पण जाऊ दे आता.
अहो पण मी काय बोलते, आपली पण ताई आहे ना. हो दादा, वहिनी पण बरोबर बोलते, आपली पण ताई आहे. मला पण माहिती आहे रे ताई आहे, म्हणून तर मी तिकडे विषय काढला. नाही तर आपल्याला काय गरज होती, आपल्याकडे काहीच कमी आहे जमिनीचं. पण बहिणीसाठी वेळ द्यायला पाहिजे असं माझं मत. बाकी मी होता काय त्यांचा पैशासाठी काही नव्हतो. प्रॉब्लेम, म्हणून त्यांनी पूजा लवकर असू दे तू नाश्ता कर लवकर, आम्ही बसतो तिकडे. ऐकली. भाऊजी रागविक नाही ना आला? काय नाही, काय रागीक असं काय नाही, चालतं असं. काय गो भाऊजी, 2 दिवसांनी येऊ ना ताईला न्यायला? म्हणजे काय ताईला एकल्याच घेऊन जातो की काय? तसं नाही, तुम्ही पण तयारी करा, आपण सर्वच एकत्र जाऊया. हो ते तर आहे. बघतो उद्या माझं एक काम आहे, ते झालं तर मग आम्ही सगळे एकत्रच तिकडे येतो, मग आपण तिकडेच भेटू. चल मग आता आपण ताईकडे जायला पाहिजे. चल दादा. चला मी पण निघतो, आई घरी एकटीच आहे. चालेल भेटू आपण, परवा भेटूया नक्की. या मस्त. हो. सांभाळून जा दादा, हो. आईची काळजी घे. नमस्कार मित्रांनो, हा विषय जरासा भावूकच आहे. आमच्याकडून जर काय विषय मांडताना चुका झाल्या असतील तर माफ करा आम्हाला, पण तुमच्यापर्यंत आम्हाला विषय हा याच कारणाने पोचवायचा होता की कुठल्याही बहिणीला तिचा भाऊ परका नसतो किंवा कुठल्याही भावाला त्याची बहीण परकी नसते. हो, आणि शेवटी कसं असतं, भाऊ बहिणीला आणि बहीण भावाला एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली 2 मुलं किंवा 3 मुलं असतात. जर आपण पैशासाठी रक्ताची नाती तोडायला लागलो तर आपल्या जीवनाला अर्थ काय झाला? मान्य आहे, धाकाधाकीचं जीवन आहे, पैशाला महत्व आहे, पण रक्ताची नाती, कधीतरी भाऊ म्हणून गेलेलं माहेर किंवा काका म्हणून गेलेलं सासर, ह्याच्यात सुद्धा कुठेतरी एक तफावत असते आणि ती तुम्ही मिटवू नका. म्हणून हा नाजूकसा विषय आम्ही तुमच्या समोर मांडला. आमची काही चुकी झाली असेल तर माफ करा, पण जगात पैसा मोठा नाही. आणि हो, ही नाती जपलीच पाहिजे. आमचा हा जर विषय तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. आणि हो, लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब. ते काय दादा काय बोलतात ते? सबस्क्राईब 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 करायला विसरू नका.